जय शिवराय मित्रांनो. जसं की माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की मी याच्यानंतर पण वेगळे वेगळे माझे जे मागण्या आहे आणि जे माझे मुद्दे आहे ज्याच्यासाठी मी आमरण अनशनला बसलो होतो ते एक एक करून मांडेन. आणि हे जे माझं यूट्यूब चॅनल आहे नुसतीच काय जय जय हे बनवलंच त्याच्यासाठी होतं की गरीब आणि वंचित शोषित लोकांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि कुठेतरी सरकारने याची दक्षता घेतली पाहिजे. म्हणून सर्वांना हात जोडून विनंती आहे माझी की जे मुद्दे मी मांडत आहो आणि ज्या मागण्या आहे ह्या सरकारपर्यंत पोहोचल्या पाहिजे. म्हणून फक्त तुम्ही जास्तीत जास्त शेअर करावा एवढीच माझी विनंती आहे आणि एवढीच तुमच्याकडून माझी अपेक्षा आहे, जास्त काही नाही. जसं पहिला मुद्दा आमचा होता जे घोटाळ्यात 17 एकर जमीन गेली होती ते माझ्या अनशनाच्या मध्यंतरी 2 एप्रिल 2025 माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी ते पट्टे रद्द केले आणि इथे जागा जे 17 एकर 3 लोकांना दिली होती ते वापस आली. आणि आमचं म्हणणं एक होतं का ते जागा तर वापस आली पाहिजे पण सोबत ते वाढीव गावठाण आबादीसाठी आणि गावाच्या गरीब वर्गाला गरीब तबक्याला तिथं रोजगार मिळावा म्हणून ते जागा आमच्या गड ग्रामपंचायत डोंगरगावला देण्यात यावी. तर त्यातल्या त्यात आमच्या ग्रामपंचायतच्या लोकांनी असं मस्त काम केलं का ते नाही म्हणत का घर में नहीं खाने अम्मा चली भुनाने त्या टाईप ते काय म्हणते गार्डनसाठी त्याच्यातली 2.5 एकर जागा मागणी केली माननीय बावनकुळे साहेबाकडे. आज मला सांगा आमची गड ग्रामपंचायत जे आहे ते दुसऱ्याच्या प्रायव्हेट लँडवर आहे, त्याच्यानंतर आमचा बाजार दुसऱ्याच्या जागेवर आहे, त्याच्यानंतर आमची अंगणवाडी दुसऱ्याच्या जागेवर आहे, एवन आरोग्य केंद्र दुसऱ्याच्या जागेवर आहे, शाळा दुसऱ्याच्या जागेवर आहे. स्वतः गड ग्रामपंचायत डोंगरगावला आबादीची जागा नाही तरी मालूम आहे का मित्र यांनी तिथं गार्डनिंग करण्यासाठी ते जागा मागितली आणि ते गावापासून अर्धा किलोमीटर दूर अर्धा पाऊण किलोमीटर दूर आणि रोडाच्या दुसऱ्या बाजूनी आहे. म्हणजे लेकरं तिथं जाईन का खरीच गार्डनमध्ये. त्याच्यानंतर तिथं किती लोक जाणार, किती बुजुर्ग जाणार आहे तेवढ्या दूर. ई रिक्षा लावणार आहे का हे लोक ग्रामपंचायतवाले तिथं पोहोचवण्यासाठी. म्हणजे हा विचार करण्यावाला विषय आहे. आज मालूम आहे का बरेचसे लोक तिथं उद्योग करू शकते गड ग्रामपंचायत डोंगरगावचे, पण ते जर उद्योगधंद्याला लागले उद्या त्याच्या जर दिमागात राजकारण शिरलं काहीतरी चांगलं करू म्हटलं गावासाठी राजकारण करू म्हटलं तर यायच्या भाकरी शिजणं बंद नाही होणार का. म्हणून तिथं गार्डन ठीक आहे, कोणाला रोजगार नाही भेटला पाहिजे, एखादं मंगल कार्यालय नाही बनलं पाहिजे गरीब उद्याच्या लग्नासाठी. त्याच्यानंतर ग्रामपंचायतला जागा राहो का नाही राहो, उद्या जर त्या प्रायव्हेट लँड मधली गड ग्रामपंचायत तुटली त्याच्या झोपड्यात संसार ठाटाने ग्रामपंचायत. असे भरपूर मुद्दे आहे जे हे आम्हाला त्याच्यासाठी 17 एकर जागा वापस पाहिजे होती आणि ते गड ग्रामपंचायतला आबादीसाठी देण्यात यावी, म्हणजे वाढीव गावठाण आबादीसाठी. आणि त्याच्यानंतर त्या जागेवर जशी शाळा आरोग्य केंद्र त्याच्यानंतर काय म्हणते बाजार हाट त्याच्यानंतर व्यायामशाळा ग्रंथालय जे म्हणजे सरकारी ऑफिसेस राहू शकते आणि सरकारी यंत्रणा तिथं राबवू शकेल आणि लोकांना स्वतःचा रोजगार करू शकेल स्थानिक लोक. याच्यासाठी ते 17 एकर जागेची मागणी केली होती आणि ते आम्हाला लागेलच. तर त्यांच्यासाठी साहेबांनी लवकरात लवकर संबंधित विभागाला आदेश करावे आणि ते जागा आम्हाला देण्यात आली. जसं ते जागा गेली तर तशी वापसही आली, पण ते जागा आमच्या गड ग्रामपंचायतला पाहिजे लोकांच्या रोजगारासाठी. लोकांचे काय म्हणते जे छोटे मोठे रोजगार आहे जे उद्या रोड पूल वगैरे बनन तर कुठंतरी ते हेरावल्या जाणार आहे. म्हणून ते एक आमची मागणी आहे जे स्पष्टपणे आहे 17 एकर जागा आम्हाला वाढीव गावठाण आबादी आणि रोजगारासाठी आणि सरकारी जेवण यंत्रणा आहे ऑफिसेस आहे त्याचे उपक्रम तिथे राबवण्यासाठी आणि बाजार वगैरे भरवण्यासाठी. आणि मित्र कृपा करून एवढंच बोलतो मी का जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून हा व्हिडिओ बावनकुळे साहेबापर्यंत जाईल. आणि जसं मी सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये का तारीख उपोषणाची आम्ही सांगू लवकरच सांगेल मी जेव्हा माझी पूर्ण माझ्या मित्र सवंगडी लोकांसोबत एक बैठक होईल आणि त्याच्यानंतर अनशनला कधी बसायचं ते पण मी जाहीर करीन. आता जवळजवळ 8-10 व्हिडिओ झाल्याच्या नंतर हा मी म्हणजे हे मी सांगेल का
कधी मी उपोषणाला बसणार आहे, कारण की माझ्या मागण्या आहे, बाकीचे विषय आहे, ते पूर्ण मांडायचे आहे. त्याच्यानंतर मी आमरण अनशनला बसणार आहोत हे निश्चित आहे. म्हणून हा व्हिडिओ कृपया करून तुमच्या मार्फत बावनकुळे साहेबांपर्यंत पोहोचला पाहिजे. इथेच मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय.